ढोल ताशांचा गजर आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे यांची एकत्र प्रमुख उपस्थिती आणि जागेजागी नागरिकांनी औक्षण पुष्पवृष्टी करत उमेदवारांचे केलेले स्वागत अशा उत्साही वातावरणात प्रभाग क्रमांक 7 मधील भाजपाच्या पदयात्रेत बुधवारी हजारोंची गर्दी उसळली। आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह दिग्गजांच्या उपस्थितीमुळे भाजपाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला। चौथरा पुणानाका मंडळ गणपती बाप्पाच्या मूर्तीचे तसेच धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन आणि पदयात्रेचा प्रारंभ झाला। यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, भाजपाच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, पुरुषोत्तम बर्डे, प्रभाग क्रमांक 7 चे निवडणूक प्रमुख श्रीकांत गाडगे, उमेदवार आनंद कोलारकर, पद्माकर काळे, उत्तरा बर्डे, श्रद्धा पवार, भाजपाच्या सरचिटणीस सुद्धा अळीमोरे, सतीश कुदळे, किरण पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, प्रभाग क्रमांक 7 मध्ये आमदार विजयकुमार देशमुख, मी स्वतः, ज्येष्ठ नेते पुरुषोत्तम बर्डे, पद्माकर काळे आणि प्रभागात राहणारे सर्व दिग्गज नेते एकत्र आले आहेत। प्रभाग क्रमांक 7 मध्ये निघालेली भव्य पदयात्रा ही या प्रभागातील भाजपाच्या विजयाची नांदी आहे। 2012 सालापासून 10 वर्षे या प्रभागाने मला नागरिकांची सेवा करण्याची संधी दिली आहे। त्यांचे जोरावर मी प्रभागासह शहरात विविध ठिकाणी विकास करू शकलो। प्रभाग क्रमांक 7 हे माझे कुटुंब आहे। नगरसेवक असताना या प्रभागासाठी भरघोस निधी आणण्याचा मी यशस्वी प्रयत्न केला आहे। सध्या शहरात भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सोलापूर शहराला भक्कम पाठबळ आहे। या जोरावर प्रभाग क्रमांक 7 सह शहरासाठी भरघोस निधी आणून शहराचा कायापालट करण्यासाठी भाजपा सज्ज आहे, असंही आमदार देवेंद्र कोठे म्हणाले। प्रभाग क्रमांक 7च्या भारतीय जनता पार्टीचा विजयाची ही नांदी आहे। आज खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला या प्रभागामध्ये सुरुवात झालेली आहे। मी विशेषतः प्रभाग 7च्या सर्व नागरिकांना व मतदार बंधूंना विनंती करतो की 2012ला आपण सगळ्यांनी मला नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिली। 10 वर्ष आपण या प्रभागाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिल्यामुळेच मी शहरात विकासाची छाप टाकू शकलो। तुमच्या आशीर्वादाने मी आमदार झालोय। मी निश्चितच कुठल्याही मतदारसंघाचा आमदार म्हणून काम करत असताना प्रभाग क्रमांक 7 हे माझं घर आहे, माझं कुटुंब आहे, या भावनेतनं या प्रभागाचा विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे। नगरसेवक असताना इतके प्रभावी कामं केलोय। आता तर शहराला 3 आमदार आहेत, पालकमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत। मी सर्व मतदारांना विनंती करतो, विशेषतः माझी ज्या जागेवरती मी प्रतिनिधित्व करत होतो ती जागा मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडनं पद्माकर नानासाहेब काळे यांच्यासाठी आपण घेतली, त्यांना उमेदवारी दिली। आपण सर्वांनी माझं कामाचं प्रतिनिधित्व म्हणून पद्माकर नाना काळे साहेबांना विजयी करावं। त्याचबरोबर आमचे गुरुवर्य व मार्गदर्शक पुरुषोत्तम बर्डे साहेबांची कन्या या देखील या निवडणुकीला उभारलेली आहेत। श्रद्धा किरण पवार असतील, आनंद कोलारकर असतील, या 4 उमेदवारांना आपण पॅनल टू पॅनल मतदान करून विजयी करावं। संपूर्ण प्रभागाची विकास कामं करण्याची जबाबदारी मी जरी आमदार असलो तर ज्या पद्धतीने नगरसेवक म्हणून काम केलं, मी स्वतः या प्रभागात लक्ष घालून सगळे कामं करून घेईल, हा विश्वास प्रभाग 7च्या जनतेला देतो। हजारोंच्या गर्दीत जुना पुणे नाका येथून सुरुवात झालेली ही पदयात्रा हंडे प्लॉट, अवंतीनगर, रो हाऊस, भाग 1, भाग 2, थोबडेनगर, निराळे वस्ती, जुनी पोलीस लाईन, दूध पंढरी परिसर मार्गे राघवेंद्र मठ परिसरात विसर्जित झाली।